बाली हिमाचलला आहे. त्यांची फरमाईश आले जेवायला बसलेले बघ, मला उठवलं यांनी. एवढं जेवण आहे तरी या बाळाला पास्ता खायचा आहे. तिथं पास्त्याची तयारी, मस्त पास्ता बॉईल होतोय. तिथं कढईमध्ये मस्त तेल टाकून घेतलंय. छान लसूण कांदा कट केलेला टाकते, एक टोमॅटो आणि शिमला मिरची. मस्त इथं कांदा टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची टाकून मस्त परतून घेते सगळं. तोपर्यंत पास्ता पण छान बॉईल झाला आहे. मॅक्रोनी पास्ता आहे, मॅक्रोनीवाला. आणि इथं चीजचे क्यूब पण आणले त्याने. मस्त पास्त्याचा मसाला आहे. लाडाचे भाऊ आहेत आमचे. आमचं हॉटेल कधी चालू असते. फटाफट 24 तास हॉटेल चालू आहे, 24 तास सेवा चालू आहे नाही का. अन्नपूर्ण आहे ना मी, म्हणून अन्नपूर्ण आहे मी. इथं छान मस्त बॉईल झालाय पास्ता. चाळणीत चाळून घेतलाय. ते पण आता शिजत आले. याला पास्त्याचा मसाला टाकून त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेणार आहे. आणि मीठ पण टाकले, थोडीशी हळद पण टाकली आहे. तसं पास्त्याच्या मसाल्यात असतंय सगळं, पण जरा स्पायसी बनायला चटपटीत म्हणून साठी. हां हां त्यांचं तसंच आहे, वाळू नाही दे. मस्त पास्ता बनवून दिलाय, चीज बीज किसून दिलाय. इथं स्नॅपवाल्यांची चालू झाली आहे, परत गडबड चालू आहे. ही लाडकी आहे सगळे आमची. खाऊ नको खाऊ नको, खा आईस्क्रीम सारखं खा. रोहित कसं झालं बाळा? मस्त आहे, खा खा. जेवायला बघा किती. इथं डाळ भात भाकरी पास्ता मेथीची भाजी लसणाची चटणी. जेवणच जेवण आहे. पुरीचं आधीच पोट भरलंय. डॉक्टर होता ना, अंगाला याला त्याला. डॉक्टर आहे त्याचं दुखत होतं ते आलं होतं. बापरे. डॉक्टर पण तिकडे आयुर्वेदिक इलाज करायला गेले. पेटा काढला ना उंदीरा चमन एवढे केस होते, टकलीच होती पुढं, एवढी टकली पुढची, एवढंच काढून घेतलं ते पण त्याच्यासोबत. म्हणजे त्याचं पितळ उघडं पडलं तिथं का तो टकलाय नाही का. पितळ उघडं पडलं. अरे मेरा विक आहे विकला असं. चला मस्त बाहेर झाले घेऊन. आम्हाला कुठं घेऊन जाणार आहे दाजी? दाजी तुझे दाजी बोरीचे बोरीचे दाजी आहे ना तुम्ही. आता आपण विचार करू ना, विचारपूर्वक जाऊ. हिचे दाजी आहे ना, ही छोटी मेवणी आहे ना त्यांची. काय लागत बाळा? तू कशी झाली? भेटलं का? हिचे दाजी आहे ना, मग असं तिला प्रश्न करायचा आहे तर मी केला. चालू लता मंगेशकर गार्डनला. अच्छा बघू कुठं लता मंगेशकर गार्डन आहे, तिथं चालले घेऊन. जाऊन येतो. मस्त दुपारी आराम केलाय. आराम झोपलो नाही आज. आम्ही बसलो दोघी गप्पा मारत बहिणी. आणि मस्त कंपनी यायची मला. 2-3 दिवस आहे माझ्यासोबत आता कंपनी. हां मग मस्त टाइमपास करते ती माझ्यासोबत. मजा येते तिला माझ्याकडे आल्यावरती. तिला कंपनी बोलते. मग जे आपल्यासोबत टाइम स्पेंड करते त्याला. बाई तुमचे कपडे घेऊ का? 2-3 ड्रेसेस तरी करून आणेन. उद्या मी गेले तर परत कोण देईन तुम्हाला कपडे बॅग भरून? उद्याचा दिवस आहे. हा मग मला पॅकिंग करून जायला लागेल ना तुमचे. 2 दिवस ते बाहेर आहे, 2-3 दिवस आम्ही बाहेर आहे. हा पण तेवढाच का होय ना. चल चलो घूमने. लॉन्ग ड्राइव पे जा रहे किधर? लॉन्ग ड्राइव. मेवने को लेके लॉन्ग ड्राइव पे जा रहे. ओ बापा दमून आले ते साहेब मस्त. मेवणीचं नाव घेतलं तर ते ब्रेकर मेवणीचं नाव ना आपलंच गाव. मलाच जायचं होतं पण जाऊ दे, तिला पण फिरायला भेटल ना. तशी पण ती काकीच्या घरी कुठं जात नाही ना. मग आता इथं तेवढेच फिरून येईल. मस्त इकडं आमचा असा दांड्याचा एरिया आहे, सगळ्या बिल्डिंग इकडं. संध्याकाळचा टाइम झालाय. इकडे बिल्डिंग आहे. इकडं केलाय मी कॅमेरा, इकडच्या बाजूला आहे. बॅक नाही केलाय ना. बॅक असं समुद्राचं काय धक्का. मग गाडीच्या ह्याच्यात काय दिसतं काच.
बोलते आमची बोरी ओट किती बोटे आहे. बोट होडी होडी डोळ्याला लागते. हा, लागू द्या ना तुम्हाला तर सगळ्याच त्रास. खाली उतर जा. खाली उतर. बघ बोरी इकडं बघून गेली ना त्या दिवशी खाटा रोडला आलो तेव्हा. नाही येत आता. 8 वाजता आरती चालू झाली असेल ना. मग किती अजून लाईन आहे पुढं पर्यंत आहे. गाडी नाही भारी वाटलं सोना हे बरं. मस्त मस्त. गार्डनला जायचा प्लॅन होता पण साहेबांना अचानक स्वामींची आठवण आली. मंदिरात आलो मग बरं झालं. बरेच दिवस येणं नव्हतं झालं कारण आता साहेब गाडी घेतल्यापासून दुटीवर असं त्याला आवाज ऐकायचा नाही. कानात बोटं घालून घेतली माझं. हॉर्न नका वाजू. अच्छा तो भोंगा लावलाय ना. हा. तर मग मस्त मठात जाऊन आलो. छान दर्शन वगैरे घेतलं. भारी वाटलं का. यस यस जीव दमलाय पण आता जाऊ दे. त्यांचा जीव दमलाय आमचा नाही. आम्ही ठीक आहे. ते गाडी चालून दमले ते. छान मस्त दर्शन करून आलो. पण आज थोडी गर्दी पण होती नाही का. नेहमीच असते गुरुवारी आल्यावरती पण तरी पण बरं आहे. पाऊस पडला होता तेव्हापासून आलोच नव्हतो. एकदा जास्त पाऊस पडला पावसातनं रिटर्न गेलो होतो तेव्हापासून आलो नव्हतं. भरपूर दिवसातून आलो. छान वाटलं. चला आता परत रिटर्न घरी. काय ग ऊपर दे. Call from Santos shares पुढे गाडी लावायला गेली. तिथे गेले ना आतमध्ये. इथं लावत्याच हा रोज. पण चांगले काय खाऊ. त्या दिवशी मग मी तिकडनं आले ना पुण्यावरून तिथंच थंडी भरली मला. कधी परवा ऐक त्याला अडकली ना. मस्त जेवण आले. थंडी आहे तो मस्त सूप मागवले हॉटेलचं नाही का ग. हॉटेलवर जेवणा जात होते. खा ना आधी. चांगलं आहे का. वाटतच नाही. खा ना. छान आहे ना. चांगलं आहे. तुझ्या तर कानातून दूर निघालंय. कोणचा तुझ्या नाही नाही ना. आला. मस्त आहे थंडीमध्ये. लय दिवस प्यायचं होतं मला. किती खाल्ले. मोकार खाल्ले. लई आता जाऊ. काय करायचं. गावचे आहेत आम्ही. याला नाही कोणी काय करू शकत नाही. खूप खाल्ले असं नाही. मोकार खाल्ले. गाडी गाडी आहे हा. मस्त जेवण वगैरे केलंय आणि चालू घरी. हिला थंडी भरली आता. एवढं गरम गरम सूप पिली मस्त तरी पण थंडी भरली तिला. बाबा फालुदा खाते का.
छान मस्त थंडी आहे बाहेर, गुलाबी थंडी गुलाबी. मस्त आता सूप वगैरे पिलं, जेवण वगैरे केलं. नको म्हणत होते मी तसं यांना, पण ऐकलं नाही यांनी मला. घरी जाऊन जेवूया बोल. भाकरी होती, चटणी होती, डाळ भात होता थोडासा. त्याला मेवणीला खायला घालायचं. हा, त्यांना मेवणीला जेव घालायचं होतं. मॅगडीला नेत होते, तिकडनं नाही बोलली. अजून पुढे नाही नाही करत आली. शेवटी मी बोलला आता नको, आता जाऊया. ही टणटणा उडते. अगं इथं तरी नाही काय आपल्या गावाला असं हिटल्या उलटी हा. चला मैत्रिणी, मस्त जेवण वगैरे केलं, मठात जाऊन आलो. अगं घरी जाऊया आता डायरेक्ट. ही कापडी